सटाणा शहरात पुन्हा एकदा वाहतुकीचे 3:13 वाजले आहेत. शहरातील वाढते रस्त्यावरील अतिक्रमण, बेशिस्त पद्धतीने पार्क केलेली वाहने, तर काही वाहन चालकांकडून नियम तोडून वाहन चालवण्याचा प्रकार. यामुळे सटाणा शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः सटाणा बसस्थानक, सटाणा नाशिक नाका, नामपूर नाका, भागशी रोड, नगरपालिका समोरील रोड क्रॉसिंग या ठिकाणी दररोज वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. शहरातून या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याला साजेशी वाहतूक व्यवस्था मात्र आजही कागदावरच आहे. यात भर म्हणजे साक्री शिर्डी मार्गावरील अतिक्रमण, अपूर्ण रस्त्याची कामे, रस्त्यावर पडलेले शेकडो खड्डे आणि अजूनही शहराला न मिळालेला बायपास मार्ग. या सर्व कारणांमुळे सटाणा शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मात्र या गंभीर समस्येकडे ना प्रशासन लक्ष देत आहे, ना लोकप्रतिनिधी, ना सत्ताधारी, ना विरोधक. सर्वच या विषयावर मौन धारण करून बसले आहेत. आणि दुसरीकडे सटाणावासी म्हणतायत, जो तो दिवस सारखाच आहे. कोंडी, त्रास आणि धुळीतच आमचे नशीब लिहिलेले आहे. प्रशासन कधी जागे होणार? लोकप्रतिनिधी कधी रस्त्यावर उतरणार? सटाणेकरांनी अजून किती दिवस अशीच कोंडी सहन करायची? प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा. सामाजिक नेतृत्व सटाणा शहरासाठी समाजात कार्याची नवीन संजीवनी. इलेक्शन झाले, सर्व सामाजिक सेवक आता नगरसेवक झाले. नवीन समाजसेवा कोण करणार? नवीन समाजसेवेची नवीन संजीवनी म्हणजे काकाजी वाघ. लांबच लांब रांगा. उंची जरी कमी पण हे असे माणसं पोलीस सेवेत घ्यायला पाहिजे. त्यांच्या उंचीमुळे